आपण इतिहासाची साधनं या धड्याच्या पुढच्या विभागामध्ये प्रवेश करतोय. चला तर. ह्याच्यामध्ये आता आपण अभ्यास करणार आहोत आपली लिखित साधनं. तर आधुनिक भारताच्या इतिहासाच्या लिखित साधनामध्ये खालील साधनांचा समावेश होतो. काय काय आहेत ते बघूया आता आपण. वृत्तपत्रे व नियतकालिके. तर वृत्तपत्रातून आपल्याला समकालीन घटनांची ही माहिती मिळते. त्याच्यानंतर आपल्याला त्या काळामधल्या काही सामाजिक, काही राजकीय आणि आर्थिक घडामोडींची माहिती मिळते. म्हणजे काय, तर समाजामध्ये काय चाललंय, राजकीय वर्तुळामध्ये काय घडामोडी चाललेल्या आहेत आणि आपली देशाची आर्थिक परिस्थिती कशी आहे, आपलं आर्थिक घडामोडी काय आहे, या सगळ्या गोष्टींबद्दल आपल्याला माहिती मिळते. कशातून? वर्तमानपत्र, काही नियतकालिक असतात त्याच्यामधून. त्याच्यानंतर आता आपण बघितलं तर आपल्या पुढच्या मुद्द्यामध्ये आपल्याला अगदी स्पष्ट होईल की स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ज्ञानोदय, केसरी, ज्ञानप्रकाश, दीनबंधू, अमृत बाजार या पत्रिका आणि वृत्तपत्र हे लोक जागृतीचं काम करायचे. कारण ते त्यावेळेस आपल्या राज्यामध्ये इंग्रजांचं राज्य होतं. तर त्यांच्या मध्ये त्यांना इथून हकलण्यासाठी म्हणून काही जनजागृतीचं काम ह्या वृत्तपत्रांद्वारे आणि नियतकालिकांद्वारे व्हायचं. एवढंच नव्हे तर सामाजिक प्रबोधनाची साधनं म्हणून सुद्धा ही वृत्तपत्र काम करतात. बरोबर. आता पुढे, आता नकाशे आणि आराखडे. नकाशा हे एक इतिहासाचं अतिशय महत्वाचं असं साधन आहे. त्या नकाशावरूनच आपल्याला त्या विशिष्ट प्रदेशाचा विस्तार, आपल्याला स्थान कळतं. त्याप्रमाणे त्याचं बदलतं स्वरूप हे सुद्धा आपल्याला लक्षात येतं. तर ब्रिटिश काळामध्ये स्थापन झालेल्या सर्वे ऑफ इंडिया या स्वतंत्र विभागानं भारताचं आणि भारताच्या विविध प्रांताचं असं शहराचं शास्त्र शुद्ध पद्धतीनं सर्वेक्षण करून नकाशे तयार केलेले आहेत. आणि मग एखाद्या भागाच्या विकासाचे टप्पे हे अभ्यासाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे ठरतात. काय महत्वाचे ठरतात? आपण उदाहरण घेतलं तर मुंबई पोर्ट ट्रस्ट या विभागाकडे मुंबई बंदराचं मूळ हे आराखडे आहेत. म्हणजे आपल्या मुंबईमध्ये पूर्वी कसा आपलं पोर्ट होतं, तिथे कसं बंदरं होती, त्याचा एक मूळ आराखडा आहे. आणि हे बंदर मग पुढे कसं विकसित करताना वास्तुविशारद आणि अभियंत्यांनी केलेल्या आराखड्यावरून, म्हणजे त्यांनी संपूर्णपणे अगदी तंत्रिकी पद्धतीने, अभियांत्रिकी पद्धतीने संपूर्णपणे त्याचा आराखडा, त्याचा विकासामध्ये कसा बदल होईल ह्याच्यामध्ये केला. त्याची संपूर्णपणे माहिती ही मुंबईच्या नागरी विकासाची ही माहिती आपल्याला मिळू शकते. पुढे जाऊया. आता भारताची आपल्या मौखिक साधनं. मौखिक साधनं म्हणजे तुम्हाला माहित आहे की आपल्या परंपरेने जतन करून आलेली, आपल्या पिढ्यानपिढ्या पुढे आलेली काही गीतं, काही पोवाडे आणि भरपूर अभंग आहेत, ओव्या आहेत, भरपूर काही आपलं उदाहरणं आहेत. तर आधुनिक भारताच्या इतिहासाच्या मौखिक साधनांची उदाहरणं आपण खालीलप्रमाणे बघतोय. तर लोकगीतं आहेत, पोवाडे आहेत, लोककथा, प्रसंग वर्णन, त्याच्यानंतर मुलाखती, त्याच्यानंतर मेळे, जलसे, कलापथक, ओव्या, स्फूर्तिगीतं, लोकगीतं. आणि स्फूर्तिगीतामध्ये आपण स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये स्फूर्तिगीतांची रचना केली गेली. कारण स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये आपला मुख्यच उद्देश होता आपल्या भारताचा, आपल्या जनतेचा, की इंग्रजांना इथून हाकलून लावायचं. मग त्याच्यासाठी काहीतरी जनजागृती करावी लागेल किंवा प्रोत्साहन, उत्तेजन, संपूर्णपणे उत्तेजनाला हा वाव दिला पाहिजे. मग त्याच्यातून ही स्फूर्तिगीतं आपण एकमेकांना एकमेकांना ऐकावायचो आणि एकमेकांना सांगायचो अशा रीतीने. त्याच्यानंतर त्याच्या पुढे आपण बघूया की पोवाडा. आता पोवाड्यातून आपल्याला एखाद्या व्यक्तीविषयी किंवा त्या घटनेविषयी अशी माहिती मिळते.
आणि त्याच्यामधून लोकांमध्ये चैतन्य आणि प्रेरणा अशी निर्माण होते. म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळामध्ये पोवाडे जेव्हा गायले जायचे त्यावेळेस माणसामध्ये एक प्रकारचं स्फुरण यायचं, एक प्रकारची प्रेरणा यायची, की मग ते परकीय सत्ताविरुद्ध आपल्या जोरदार आणि अगदी जोशामध्ये पावलं टाकत असत. त्याच्यानंतर मग दृकश्राव्य आणि दृकश्राव्य साधन म्हणजे आता हे आधुनिक काळामधलं तंत्रज्ञानाच्या विकासामुळं आपण छायाचित्रण करू शकतो, ध्वनिमुद्रण, तसंच चित्रपट इत्यादी कलांचा विकास झालेला आहे. आणि मग त्यातून निर्माण झालेली छायाचित्राने आणि चित्रपट यांचा वापर आपण इतिहासाची साधनं म्हणून करतो. म्हणजे काही पूर्वीचे मूकपट आहेत, काही आपण बघितलं तर बरीच असे काही राजा राणीच्या गोष्टी किंवा पौराणिक कथा आपण बघतो, त्याच्यामध्ये बोलणंच नाहीये. सांगायची गोष्ट म्हणजे आपण उदाहरणार्थ हे गोष्टी घेऊ शकतो इतिहासाची साधनं म्हणून. त्याच्यानंतर आता आपण काय शिकलो, टिपा लिहायच्या आहेत तुम्हाला. आधुनिक भारताची भौतिक साधनं, लिखित साधनं आणि मौखिक साधनं. चला तर मग आता आपण आपल्या पुढील विभागात प्रवेश करूया.